सयू काय करतीये? व्लॉगचं स्टार्टिंग कर. चल, तुझा व्लॉग बनवायचा आहे ना. हॅलो गाईज म्हण. इकडे बघून बाबू. काय खातीये तू? आळूची वडी दिली होती तिने, त्याचे तुकडे तुकडे केलेत आणि आता चमच्यानी खातीये. शहाणा बाळ माझा आहे ना. सगळीकडे सांडून पण ठेवले. इथे सगळी साखर सांडली आहे. साखर पण खात होती चमच्यानी. साखर सांडून ठेवली आहे. फुटाणे घेतले होते. 2-3 चमचे तर इथंच पडलेले आहेत. हो ना. का ग? कचरा गाडी नाहीये ती. कचरा गाडी नाहीये. आज नाश्ता नाही बनवला, डायरेक्ट जेवण बनवले. आळूची वडी, याच्यात डाळ कांदा आणि चपाती, ज्या की मी गरम गरम बनवून देणार आहे जेवायला. त्यामुळे चपाती राहिली आहे. पण जस्ट आता आळूची वडी आणि डाळ कांदा बनवलेला आहे. कुठे आहेत पप्पा? पप्पा कुठे आहेत? कुठे गेले? पुण्याला गेले ते. सईचे पप्पा आता बाहेर गेलेत. थोडं काम होतं त्यांना, ते बाहेर गेलेत. त्यामुळे सईला मी म्हटलं पप्पा कुठे गेलेत बाळा, तर म्हणती पुण्याला गेलेत. नाटक करते. रडत होती, काम करून दे ना मम्माला. हो ना. का काम करून नाही देत? तसं नाही करायचं. सगळं आवरून झालेलं आहे माझं. म्हणजे भांडी वगैरे घासलेली आहेत. अजून किचन कट्टा वगैरे साफ करायचं आहे. जेवण राहिलं आहे, जेवण बाकी आहे. सयूला खाऊ घातलं. आता सयूला अंघोळ घालायची, मग झोपवते. बाकीचं काम नंतर. हो ना. देशील ना मम्माला काम करून? देशील का? नाही देणार का ग? देते. गुड गर्ल. सई मला म्हणत होती मम्मा माझे डॉल्स आहेत ना, त्याचं ना कलेक्शन दाखव. तिला व्हिडिओ काढायचा आहे. ओके दाखव बाळा. कोणत्या कोणत्या डॉल आहेत तुझ्या? त्याचं नाव काय आहे? काय नाव आहे त्याचं? ही एक डॉल आहे जी आम्ही मॉलमधून घेतली होती तिला. ही यात्रेतूनच काहीतरी गावाला गेलतो त्यावेळी घेतली होती. आणि ही वाली दाखव. मिनी दाखव. मिनी कुठे? मिनी दाखव. ये समोरून दाखव की, तिचं तोंड दाखव की. तसं तोंड दाखव म्हटल्यावरती ती आतलं तोंड दाखवते त्याच. काय रे देवा, म्हणजे तिने पूर्ण शब्दशः अर्थ घेतला. तोंड दाखव म्हटल्यावरती ती अशी म्हणते आकरती, तोंडच दाखवते तिचं. वा बाळा वा, हुशार आहे माझं बाळा. आणि ती वाली दाखव. हा, ही तिच्या आजीने आणलेली. कोणती आवडते तुला? तुझी फेवरेट कोणती आहे सगळ्यात? तुझी आवडती कोणती? कोणती आवडती तुझी? दोघी त्या? काय? तिचं नाव काय आहे? हिचं नाव काय आहे? सांग ना. तिचं नाव काय आहे? सांग ना बाळा. बाळाचा आता मूड गेलाय सध्या, पप्पा गेलेत त्यामुळं. आता बाळ खूप सांगते. सगळ्यांची नावं ठेवलेली आहेत तिने, एक 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 एक, आणि ती नावं घेऊन सांगते. काय झालं? काय झालं? माझ्या मांडीवर ठेवते त्यांना. ओके ठेव. अच्छा हां. अजून एक. ओके ठेव. मला माझं बाळ सांभाळायला कमी पडतंय का की तुझी पण बाळ हे सगळे सांभाळू मी? हा बदमाश. आता त्यांना खाऊ पण चारायचा आहे मॅडमला. चारा.
पार तोंड उघडून उघडून चालते तिला. अरे देवा. नाही चावत ना ती, तिला दात नाही येत बाळा, त्यामुळे नाही चावत ती. तुला आहेत ना दात? तुझे दात दाखव. अरे बापरे, आहेत की सईला दात. आणि सईला जीभ आहे का? जीभ कुठे आहे जीभ? आणि सईचं नाक कुठे? नाक. आणि सईचा कान, सईचे केस आहेत होय सईला केस? आणि डोळे, आणि सईचे हात, सईचे पाय, आणि सईचं पोट कुठे? पोट. गुड गर्ल. माझं पण काहीच आवडलेलं नाही आहे, कारण सकाळपासून धावपळ चालली होती. पहिल्यांदा तर स्वयंपाक बनवून घेतला, का तर त्यांना बाहेर जायचं होतं. म्हटलं पहिल्यांदा तुम्ही जेवण करूनच बाहेर जा, नाश्ता नाही बनवलाच. मग सईला खाऊ घातलं, त्यामुळं घरातलं काम बऱ्यापैकी आवरलं आहे माझं. पण मला स्वतःकडे बघायला आणि स्वतःला टाईम द्यायला अजिबात वेळ मिळालेला नाही आहे. आणि आता सई सध्या तरी अजून पण सईची आंघोळ राहिलेली आहे. आंघोळ केल्यानंतर मग ती झोपेल, तिला आंघोळ घालते, झोपवते, आणि मग बाकीची राहिलेली कामं. का नाही झाली? तू ब्रश कशा करते मला सांग, दाखव ब्रश. सईचा ब्रश कसा करते? ब्रश नाटक तर बघा. आधी हिला ब्रश करण्यासाठी मला इतकं मनवायला लागायचं, बाळा ब्रश कर ब्रश कर. मग नंतर ना मी हिच्यासाठी ब्रश वेगळा घेऊन आले, तिच्या चॉईसचा. म्हणजे तिला त्याच्यात हे सामील करून घेतलं की बाळा बघ, तुला तुझ्या चॉईसचा ब्रश घेऊ, तुझ्या कलर आवडता कलर जो आहे त्याचा ब्रश घेऊ. मग आता ती रोज स्वतः एकटी ब्रश करते. एकटी ब्रश कोटे. गुड गर्ल आहेस ना तू? आहे आहे. आणि किती वेळ आता पाण्यात बसायचं? चला झाली आंघोळ, चला आंघोळ झाली, चला. मॅडमला मेकअप नका का करताय ना? काहीच समजत नाही मेकअप मधलं. पण काय करून ठेवलंय? काय ठेवलंय तू? काय एवढी पावडर घेतली? लावती का तरी तू पावडर? हा, काय झालं? पुस पुस, माझ्या हाताला पुसून टाका. पुसा. छान हा, छान. माझी पावडर आहे का ती? आणि क्रीम लावली नाही, काय नाही, त्याच्या आधीच पावडर लावलीस का तू? लिपस्टिक कुठे लावतात ग बाळा? कुठे लावतात लिपस्टिक? सांग ना मला. तिथे लावतात. कशी लावतात ग? तेवढं कसं कळतं? झोपायचं म्हणून रडायला येते, पावडर लावली म्हणून रडायला आलंय. खरं तर तिला तोंडाला पावडर लावलेली अजिबात आवडत नाही, आणि मी बळजबरी लावली म्हणून रडायला येते मॅडमला. मी पण आता जेवण करायला घेतलंय, आणि 2 वाजलेत. सई झोपली होती 12 वाजता. इकडे कुठे चलू? जेवायचं? तुला जेवायचं? चल देते जेवायला. 12 वाजता झोपली होती. आत्ता वाजलेत 2-2:30 वाजले असतील, 2-2:30. आत्ता उठल्यात मॅडम. चला. अरे म्हणते उठल्या म्हणते भूक लागली मम्मा, मला जेवायचंय. हो ना, चला जेव. आता वाजलेत बघा किती, 3 वाजत आलेत, 2:45 वाजलेत. जस्ट जेवायलाच घेतलं होतं मी, आणि तेवढ्यात सई उठली. आणि उठली की मला म्हणली मम्मा मला भूक लागली.
जेवण ठेवलं आणि सईसाठी म्हटलं खाऊ बनवावं. हे डोशाचं बॅटर आहे, त्याच्यात मी थोडंसं तिखट आणि कांदा, टोमॅटो, गाजर वगैरे टाकलंय आणि तिला आता मस्त गरम गरम करून देईल. मी आधीच बनवणार होते, पण म्हटलं गरम गरम बनवल्यावर खाईल ती, म्हणून म्हटलं उठल्यावर बनवावं. पण माझं जेवण तर राहिलं आणि मॅडम उठल्या. हाय कर, नको नाही काढायचा व्हिडिओ, नको. काय झालं? काहीतरी बडबडतीये, काय समजे ना. आता तिला खाऊ देते, स्वतःच्या हाताने खाते. म्हणजे खूप वेळा तर हातात तिला वाढून मी ताटात वगैरे दिलं तर खाते हाताने. कधी कधी मग मला तिला खाऊ घालावं लागतं, नाहीतर खाते. आज बघूयात, तिचा मूड असेल तर खाईल, नाहीतर राहिलं चारावं लागेल. मोठ्याने बोल ना. वेलकम बेबी. खाते तू हाताने? खातेस हाताने? थोडं गरम आहे, हा थोडं फुकून खा. मग फुकते, गरम आहे म्हणून. मांडी घालून बस आणि खा. गुड गर्ल. फिनिश करा तेवढं. अजून पाहिजे असेल तर देते मी. हा, तिला स्पूननी खायचंय म्हणून कशी खाते बघा. आता डोसा तर चमच्याने खाता नाही येणार, मग कशी खाते बघा. ते हाताने तोडते, चमच्यात ठेवते आणि मग खाते. गुड. हा गुड. बाय बाय. अजून एक देऊ का? बस तेवढं, पोट भरलं तुझं? संपलं. गुड गर्ल. अजून देऊ? ओके, अजून एक देते. हा, मॅडमचं जेवण झालंय. आता मॅडम काकडी खातात. सईचे पप्पा आले सईसाठी खाऊ घेऊन. काय खाऊ घेऊन आलाय पप्पा? काय खाऊ घेऊन आलेत ग बाळा? काय हळू सांडेल. काय खाऊ आहे? काय खाऊ आहे? आत्ताच मम्मा सांगत होती हेल्दी खायचं, हो का नाही? आत्तू पिझ्झा पप्पा आणते. अरे अरे थांब थांब थांब, मी देते काढून. अगं पिझ्झा पिझ्झा काय? पिझ्झा आहे. थँक्यू म्हटले तू पप्पांना. थँक्यू पप्पा. वेलकम. कसं लागतं पिझ्झा? छान छान लागतं.